नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत शाबू वडे. शाबू वडे हे आपण दोन पद्धतीने बनवू शकतो. पहिली पद्धत लाल चटणी वापरून आणि दुसरी पद्धत हिरवी मिरची वापरून. पण आज आपण बनवणार आहोत हिरवी मिरची वापरून. तर त्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रकारे आपल्या समोर आहे. शाबू हा 1 वाटी घेतला आहे आणि तो मी आधीच भिजवून घेतला आहे. साधारण 3 लोक वडे खातील इतके हे माप आहे. नंतर बटाटा, साधारण 3 मीडियम आकाराचे 3 बटाटे 1 वाटी शाबूसाठी लागतात. नंतर ही वाटलेली हिरवी मिरची आणि शेंगदाणे, भाजलेले शेंगदाण्याची कूट अर्धी वाटी आणि मीठ हे नंतर आपण चवीनुसार टाकायचे आहे. हे बटाटे आपण उकडून घेणार आहोत. अशा प्रकारे हे बटाटे आपण आधीच उकडून घेतलेले आहेत. तर चला मग मस्त चविष्ट हिरव्या मिरचीचे शाबू वडे बनवूया. तर अशा पद्धतीने मी उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहेत. भिजवलेल्या शाबूमध्ये अशा प्रकारे आपण बटाटे अशा प्रकारे आपले बटाटे खिसून झालेले आहेत. यामध्ये आता आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचे कूट अर्धी वाटी, जे आपण असं थोडंसं मोठं वाटून घेतलेलं आहे. आता आपण टाकणार आहोत हिरवी मिरची, चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तर आपण टाकलेले हे सगळे साहित्य अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. तर हे आपल्याला असे छान छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी तेल आपले गरम झाले आहे. सुरुवातीला थोडा गॅस फुल ठेवायचा, नंतर कमी करायचा. गॅस आपल्याला अधूनमधून थोडासा कमी जास्त करायचा आहे, जे की आपले वडे छान असे तळतील. वड्यांना लालसर असा कलर येईल असे तळून घ्यायचे.
असा कलर झाला की आपल्याला काढायचे वडे. तर आपले मस्त चविष्ट शाबू वडे खायला तयार आहेत.